ते कुणबी प्रमाणपत्र रिजेक्ट केले जात आहेत, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? आज लोकमतने बातमी छापलेली आहे आणि माझ्याकडे सुद्धा ती आकडेवारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्या प्राप्त आकडेनुसार 2,31,368 एवढी प्रमाणपत्र ह्या ठिकाणी व्हॅलिड झालेली आहेत आणि 3463 त्याच्यातली राजकीय आहेत. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जे रिजेक्शनचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये फक्त 53 रिजेक्ट झाले, त्यातले 46 हे शैक्षणिक आहेत आणि 7 राजकीय आहेत. उर्वरित राज्यामध्ये जे काही रिजेक्शनचं प्रमाण आहे हे सगळे मिळून 219 अर्ज फक्त कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबीचे फक्त रिजेक्ट झालेले आहेत. त्यामुळं हे रिजेक्शनचं प्रमाण ज्या कारणांमुळे आहेत की वंशावळ न जुळणे, फ्रॉड डॉक्युमेंट असणे आणि तक्रार आल्यानंतर त्या पुराव्याशी सुसंगत पुरावे अधिकचे न जोडणे, ह्याच्यामुळे हे रिजेक्शनचं प्रमाण आहे. परंतु एकूण सर्व जाती धर्माच्या व्हॅलिडिटीच्या केसेसच्या प्रमाणामध्ये जे प्रमाण 1% आत आहे ते सुद्धा कुणबी प्रमाणपत्राच्या 1% आत आहे. त्यामुळं ह्याच्यातून विनाकारण फार मोठं मराठा समाजावर संकट आलं आहे आणि कुणीतरी काहीतरी घडवतं आहे म्हणून हे रिजेक्शन नाही, हे नॅचरल कोर्समध्ये हे झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, विरोधकांकडून 90% जात प्रमाणपत्र कुणबीची रद्द होणार अशा प्रकारची जी अवाई पसरवली जाते ती सुद्धा निराधार आहे. आत्ताच्या आकड्यानुसार जर 2,31,000 एवढ्या व्हॅलिडिटी दिलेल्या आहेत, ह्या व्हॅलिडिटी लक्षात घेता हे केलेला दावासुद्धा अनैतिक आणि काय त्याला म्हणतो आपण अनैसर्गिक अशा पद्धतीचा आहे. त्यामुळं समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या कुणबी केसेसमध्ये 46 जाती आहेत. केवळ मराठा समाजानेच सगळी कुणबी प्रमाणपत्र घेतले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळं संभ्रमाचं वातावरण तयार करून, संशयाचं वातावरण तयार करून दोन समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे. हे का केलं जात आहे सर? कारण मनोज जारंगेंनी पण त्या दिवशी प्रेस घेतली, त्याच्यामध्ये ते काय बोलले तुम्हाला माहिती आहे. हे असं का होतं आहे? हे दोन गोष्टी आहेत की या बाबतीमध्ये आपण आरोप प्रत्यारोप करताना जेव्हा समाज म्हणून आपण बोलतो, मग तो कोणत्याही समाजाचा प्रतिनिधी असो, त्याच्या वैयक्तिक मतापेक्षा त्याच्या बोलण्याला एक समाजाचं बोलणं म्हणून स्वीकारलं जातं समाजामध्ये. त्यावेळेस ज्या समाजाची वैचारिक प्रगल्भता, त्याची एक पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राची, त्या पार्श्वभूमीचा विचार करून आपली स्टेटमेंट गेली पाहिजेत आणि ती वास्तवाला धरून असली पाहिजेत. आता ह्या परिस्थितीमध्ये काय झालं की पर्सेंटेज जर रिजेक्शनचं 1%च्या आतमध्ये असेल तर ते नॅचरल कोर्समध्ये आणि त्याच्यातसुद्धा एखाद्याची चूक नसताना त्याचं रिजेक्शन झालं तर हायकोर्टामध्ये त्याला निश्चित स्टे मिळतं आणि हायकोर्ट त्या कास्ट व्हॅलिडिटी कमिटीला झोडपून काढतं. त्यामुळं ह्या गोष्टीमध्ये काही लोक, विशेषतः राजकारणामधले काही मराठे, ते इलेक्शन लढवण्यासाठी कुणबीचं प्रमाणपत्र आणताना काय लोक जर त्याच्यामध्ये घोटाळे करत असतील, दुसऱ्याचा पुरावा स्वतःच्या पंजोबाचा पुरावा म्हणून दाखवत असतील, ती गोष्टसुद्धा चुकीची आहे. आणि अशा ह्या लोकांच्यामुळं जे मराठा समाजाचे प्रामाणिक लोक कुणबी प्रमाणपत्र घेतात त्यांच्यावर संशयाचं वातावरण तयार केलं जातं. त्यामुळं हे वास्तवाला धरून नाही, जे आत्ता फॅक्ट आणि पोझिशन मी सांगितली तीच बरोबर आहे. सर, सध्या आकडेवारी काय आहे आणि कुठल्या विभागातनं सगळ्यात जास्त प्रमाणपत्रासाठी? सगळ्यात जे नाशिक डिव्हिजन जे आहे आपल्याकडचं त्याच्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे धुळे, नंदुरबार आणि कसमादेना पट्टा ज्याला आपण नाशिकचा म्हणतो, तो कसमादेना पट्टा हा जवळपास 80-90% कुणबी आहे. आणि जसं जसं तुम्ही ह्या भागात याल, पुण्याकडच्या भागात, तिकडे थोड्याशा नोंदी कमी सापडतात. परंतु पूर्वीचा जो मुंबई प्रांत होता 1956च्या अगोदर, आपला महाराष्ट्राचे 3 तुकडे होते. त्या 3 तुकड्यामध्ये कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक डिव्हिजन हे मुंबई प्रांतात होते. आणि त्याचं रेकॉर्ड रायटिंग हे ब्रिटिश चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळं वंशावळ जुळवायला ह्या भागामध्ये काही तसा त्रास होत नाही. विदर्भ हे सीपी बेरार म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होतं, त्यांच्या पण नोंदी क्षत्रिय मराठा, कुणबी वगैरे वगैरे ज्या होत्या त्यांच्या पण नोंदी कुणबी आहेत. राहिला प्रश्न मराठवाड्याचा, जो खऱ्या अर्थाने मराठवाड्यानेच समजून घेतला पाहिजे की मराठवाड्याचं रेकॉर्ड रायटिंग हे निजामी पद्धतीने लिहिलं जात होतं. आणि त्याच्यामध्ये ते मराठवाड्याची मुख्य अडचण काय आहे की त्यांच्या नावाच्या पुढे आडनाव नव्हतं लिहिलं जात. त्यांच्याकडे आडनाव कधी आलं तर जी जुनी प्रमाणपत्र होती त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडं सर्वे नंबरची गटवारी झाली त्यावेळेस ती आडनावं त्याच्यामध्ये लोड झालेली. त्यामुळं एकाच माणसाचं नाव आणि त्याच्या वडिलाचं नाव हे मराठवाड्यामध्ये समान एका गावामध्ये 5-6 तरी सहज सापडते. दगडू धोंडू, दगडू धोंडू, दगडू धोंडू.
मग आता ती कॉमन नाव असल्यामुळं कोणाचा कोण आजोबा आहे आणि कोणाचा पणजोबा आहे ह्याच्यासाठी जी कनेक्टिव्हिटी डॉक्युमेंटची लागते त्या पद्धतीचं रेकॉर्ड निजामाकडे ठेवण्याची पद्धत नव्हती. आणि ती खऱ्या अर्थाने मराठवाड्याची अडचण आहे. ती फक्त कुणबी प्रमाणपत्राची नाही तर ती सगळ्या जाती धर्माची आहे. म्हणून त्याच्यावर हैदराबाद गॅझेटियरची मागणी झाली. हैदराबाद गॅझेटियरमध्ये कुणब्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं आज रोजी तिथल्या असलेल्या लोकसंख्येवर ते सुपर इम्पोज करून द्या असं ते म्हणणं आहे आणि ते कायद्यात बसत नाही. म्हणून ते कायद्यात जर बसत नसेल तर गृह चौकशीच्या आधारे आज देता येतं, पण ती चौकशी करताना त्याच्या कुठल्या ना कुठल्या माणसाचं एक तरी नोंद कुणबी असावी लागते. सर, आता जी प्रोसेस सुरू आहे तर त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? कशी सुरू आहे किंवा याच्यात आणखी काय सुधारण्याची आवश्यकता आहे? याच्यात सगळ्यात सुधारण्याची आवश्यकता आहे की जात प्रमाणपत्र पडताळणीची जी सिस्टीम आहे त्याचं ॲटोमेशन होण्याची गरज आहे. एकदा तुम्ही जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जी कागद देता ती अपलोड केली जातात. ती अपलोड झालेलीच कागदपत्राची छाननी जात पडताळणी समितीकडं ॲटोमॅटिकली आली पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये माणसाचा कमीत कमी जाणं येणं वाचलं पाहिजे. आणि आत्ता माझ्या माहितीप्रमाणे ज्या राज्यामध्ये 35 काहीतरी कमिट्या आहेत ह्यांच्या 3-3 जिल्ह्यांचे चार्ज एकेका अधिकाऱ्याकडे आहेत. आणि पुण्यासारखं शहर आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, या शहरांची लोकसंख्या जर लक्षात घेतली तर इथं 2-2 कमिट्या पाहिजेत. त्या कमिट्या नसल्यामुळं 3-3 जिल्ह्यांचा भार एका अधिकाऱ्याकडे असल्यामुळं आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडनं काय निष्काळजीपणा होतो की ह्या व्हॅलिडिटीसाठी डिसेंबरमध्ये अर्ज टाकायला पाहिजेत. हे अर्ज येतात साधारणतः एप्रिल, मे, जूनच्या दरम्यान. त्यामुळं शैक्षणिक कालावधीमध्ये संख्या वाढल्यामुळं लोकांच्यामध्ये त्याला प्रचंड त्रास होतो, कमिटीवर लोड येतो. मी तर परवासुद्धा राज्य शासनाच्या सचिवांना भेटून सांगितलं होतं की आपल्याकडे जे CET सेल आहे ह्या CET सेलकडे पूर्वी 8 का 9च कोर्सेससाठी कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी होती. नंतर कोणाच्या डोक्यात आलं माहीत नाही, पण गेल्या 10-12 वर्षापासून जवळपास 200-225 कोर्स त्याच्यात ॲड केले. मग ज्या कोर्सची फीज फक्त 20,000, 40,000, 50,000 आहे, ज्या कोर्सचा इनटेक साधारणतः 50%च भरला जातो, असे कोर्सेस राज्य शासनाने आयडेंटिफाय करावेत आणि कास्ट व्हॅलिडिटीच्या कंपल्शनबद्दल ते बाहेर काढले तर त्या कमिट्यांवरचा लोड कमी होईल.